हरिओम. ह्याला जीवन ऐसे नाव, मधुरम मधुरेभ्योपी मंगलेभ्योपी मंगलम. असं जे संस्कृत वचन आहे त्यातलं मधुर मंगलमय असं जे जीवन आहे, भगवंताच्या कृपा प्रसादाने मिळालेला हा आशीर्वाद आहे. तर हे जीवन कसं जगायचं? फार पूर्वी अमृत मासिकामध्ये असं एक सदर यायचे, ह्याला जीवन ऐसे नाव, आणि त्यांच्या आयुष्यातल्या काही चांगल्या सुखद दुःखद आठवणी त्यात ग्रथित केलेल्या असायच्या. तर असंच एक पुस्तक, आमचं अल्प आत्मचरित्र, आमच्या स्वतःच्या जीवनाचं अल्प आत्मचरित्र लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. की आमचं जीवन कसं होतं, आम्ही कसं जगलो, काय चांगलं, काय वाईट, काय चुकलं, काय केलं, काय करायचं राहिलं, ह्याचा एक सुंदरसा आढावा असं मी लिखाण केलं आणि माझ्या मुलांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. तर त्यातला काही भाग मी आज इथे आपल्यासमोर सादर करते. ह्याला जीवन ऐसे नाव, जंतूनाम नरजन्मा दुर्लभा असं शास्त्रवचन सांगते. सगळ्या प्राणीमात्रामध्ये मनुष्य जन्म हा श्रेष्ठ मानले गेलेला आहे. 84 लक्ष योनी फिरून नंतर हा मिळालेला नरदेह चिंतामणीसारखा अत्यंत अनमोल आहे. मग ईश्वर इच्छेने मिळालेले हे जीवन मनुष्याने कसं जगावं? तर समर्थ रामदास स्वामी सांगतात, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. देह त्यागानंतर देह तर जातो, पण देह इथेच सोडून जातो, पण आपलं कर्म, आपली कीर्ती, आपले सत्कर्म, आपलं पुण्य आपल्यासोबत येते आणि त्याच्यानुसार आपल्याला दुसरा जन्म मिळतो, हे धर्मशास्त्राने सांगितलेलंच आहे. मग असं सर्वांगीण जीवन जगून ह्या जन्माचं सार्थक करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मंगलदास मधुकरराव नेरलकर, म्हैसा, तेलंगणा, जिल्हा निर्मल. 1952 साली 7 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्हा येथे आजोळी टाकळकर रघुनाथराव यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. आई मालतीबाई नेरलकर आणि वडील मधुकरराव नेरलकर. त्यांचे ते प्रथम पुत्ररत्न होते. आजी तुळसाबाई होत्या सोबतच, त्यांची आई जानकीबाई. त्यांनी बरेचसे परोपकाराचे काम केलेले होते. ह्यांना काशी, गया, प्रयाग यात्रेला जायचं होतं. 70 वर्षापूर्वी अशी यात्रा करणे महाकठीण होते. परत वापस येऊ याचा भरोसा नसे, कारण राजकीय अस्थिरता होती, सुखसोयी नव्हत्या किंवा संपर्काचे कुठलेही साधनं नव्हते. म्हणून फार लाखातून करोडोतून एखादेच हे पुण्यकर्म करू शकत असत. परत वापस येऊ याचा भरोसा नसे. पंथाचे मुख पाहून मग यात्रेला जावे असा त्यांचा मानस होता. वेळेआधीच जन्म घेऊन मंगलदासने आजीची मनीषा पूर्ण केली. जानकी आजीची म्हणजे पणजीची. भगवान मनोरथ पूर्ण करणारा म्हणून, मंगल मनोरथ पूर्ण करणारा म्हणून मंगलदास हे नाव ठेवले मुलाचे. पंथाचे मुख पाहून यात्रेला गेलेल्या जानकीआजी परत सगळी यात्रा करून वापस आल्या आणि या पंथाची मौंज पाहून मगच त्यांनी प्राण सोडले, असे तुळसाजी आम्हाला सांगत असत. वडील मधुकरराव पोलीस विभागामध्ये पोलीस इन्स्पेक्टर होते. महाराष्ट्रातच शिक्षण झालं होतं, असं ट्रेनिंग काही नाशिकला झालेली होती आणि नोकरी पण त्यांनी सगळी महाराष्ट्रातच केली. आणि पुन्हा सर्कल ऑफिसर या पदावरून ते निवृत्त झाले. नोकरीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बदल्या व्हायच्या. मुंबई, नागपूर, अकोला, उस्मानाबाद, बीड असे अनेक ठिकाणी राहणे झाले. वडिलांसोबत गावगाव राहणे होत असल्यामुळे प्रवासाचा अनुभव, इतिहास भूगोल अनुभव, त्या भागातली माहिती, हे सगळं ज्ञान आपोआपच वाढायचंच. इतिहास भूगोल तर माहीत झालाच, बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या. समाजात गेल्यामुळं, घरापासून दूर राहिल्यामुळं अभ्यासाची फारशी आवड नव्हती, पण इतर गोष्टींमध्ये प्रावीण्य होते.
व्यावहारिक बुद्धी आणि कलेची आवड वगैरे सगळ्यात ते प्रावीण्य होते. खेळ, संगीत, सहकार्य, धडाडी, निर्भयता असं सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेण्याचा त्यांचा उत्साह असायचा. शिक्षणासाठी काही दिवस ते मामाकडे परभणी येथे राहिले. शाळेत शिकत असताना NCC शिबिरमध्ये भाग घेणं, छोट्या मोठ्या प्रवासाला टूर्स सहली काढायच्या शाळेतून तेव्हा जायचं, अशा अनेक प्रकारची माहिती त्यांनी आयुष्यामध्ये मिळवली होती. तुळसाजी थकल्यानंतर त्यांची आई जानकीबाई पण ह्या जगात राहिल्या नाही. त्यांनी मग हे आपली सर्व संपत्ती मुलगी तुळसाबाई आणि त्यांचा मुलगा मधुकरराव नातू यांना दानपत्रात दिली होती. तुळसाजीची थकल्यानंतर त्यांची माहेरून आलेली दानपत्रात आलेली संपत्ती, घर, मोठा वाडा होता, शेती, साळवण, ही सगळी संपत्ती सांभाळण्यासाठी एका नातेवाईकाने इथे राहावे अशी तुळसाजीची इच्छा होती. हे 3 भावंड, मंगलदास, प्रदीप आणि महेश. तर मंगलदास मोठे म्हणून ह्या कार्यासाठी मंगलदासची नियुक्ती झाली. आता म्हैसाग्राम, जिल्हा निर्मल, तेलंगणा इथे ते राहत होते. प्रॉपर्टी तर संपत्ती तर होतीच मिळालेली, पण नुसतं बसून खाणं काही त्यांना पटलं नाही आणि त्यांनी स्वतःच्या कमाईचं काही असावं म्हणून एक जनरल स्टोअर विकत घेतलं. ते वयाच्या 20व्या वर्षी. मागच्या 7 पिढ्यात कुणीही व्यापार केला नव्हता. काहीही अनुभव गाठीशी नसताना हा धाडसी निर्णय घेतला. मागच्या 7 पिढ्यात कुणी व्यापार केला नव्हता, काहीही अनुभव व्यापाराचा गाठीशी नव्हता आणि हा धाडसी निर्णय घेतला. आणि 1974 साली केवळ 800 रुपयात घेतलेलं हे दुकान त्यांनी यशस्वीपणे चालवलं. 46 वर्ष चालवलं आणि 8 लाख रुपये किमतीमध्ये आमच्याच दुकानात 30 वर्षे प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या मुनीम साईनाथ शिंदे पांगरा ते दिलं चालवायला. केवळ व्यापारातून निवृत्ती स्वीकारण्यासाठी. दुकान चांगलंच चालत होतं, पण आता त्यांना वाटलं की खूप 20व्या वर्षापासून कमवतोय ना, आता सगळ्या जिम्मेदाऱ्या पूर्ण झाल्या, तेव्हा आता आपण निवृत्ती घ्यावी. कुणाचाही नोकर नसलेले हे व्यक्तिमत्वाने आपले आयुष्य आनंदात घालवून आयुष्यामध्ये जे आपले घरचे कर्तव्य होते, पुत्रधर्म, पत्नी धर्म, पिता धर्म, ते तर निभवलेच, पण अध्यात्म भक्ती, खेळ, राजकारण, धर्मकारण, समाजसेवा, आपल्या आवडीचे छंद जोपासणं, असं सर्वांगीण आयुष्य त्यांनी जगलं आणि ह्या जन्माचं सार्थक केले. अशा व्यक्तिमत्वाची मला आयुष्यात साथ मिळाली आणि माझ्याही गुणांना, माझ्या आवडींना त्यांनी प्रोत्साहन दिलं, सांभाळलं, वाढवलं आणि माझे आयुष्य यशस्वी सुखी केलं. ज्यांच्यामुळं माझं आयुष्य यशस्वी सुखी झालं त्या व्यक्तिमत्व मंगलदास यांना शब्दरूप भावना खूप दाटलेल्या आहेत. त्यांना भावनांना शब्दरूप देऊन आदरांजली देता यावी म्हणून मी हा लिखाणाचा प्रपंच करत आहे. हॅलो. आमची भेट कशी झाली आणि आमचं सहजीवन कसं सुरू झालं, त्या प्रसंगाची थोडक्यामध्ये आठवण सांगते. संसार, प्रापंचिक आयुष्य, ऋणानुबंधांच्या जितून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी. एक नाट्यसंगीताच्या ओळीप्रमाणे वाणी जयरामांनी, कुमार गंधर्व यांनी गायलेलं हे गीत महाराष्ट्रात फार लोकप्रिय होतं. तर तशाच त्या ऋणानुबंधाच्या गाठी आमच्याही प्रमाणे रेशीम गाठ आमची ईश्वर कृपेनेच बांधली गेली होती. माझ्या मोठ्या बहिणीसाठी हे स्थळ वडिलांनी शोधलं होतं, पण या दोघांच्या वयात समानता म्हणजे फारच अंतर कमी असल्यामुळं हा वर मग बाबांनी माझ्यासाठी निवडला.
दोन्ही घराणे एकमेकांना परिचित होते. दुरून थोडंसं नातंही होतं, पण जाणं येणं एवढा घरोबा नव्हता. गुणही जुळले. मग एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम ठरला. दोघांच्याही आयुष्यात हा पहिलाच प्रसंग होता. मंगलदास 52 वर्षाचे, मी 20 वर्षाचे. आम्ही दोघांनीही एकमेकांना पाहिले नव्हते, पण मुलगा सुंदर आहे, हौशी आहे, मेहनती आहे, हे कानावर बाबांच्या आले होते. मुलगी हुशार आहे, सुंदर आहे, मंगलदासलाही ऐकून माहीत झाले होते. म्हैसा गावी माझे आतेभाऊ किशोर कुलकर्णी आणि कमल वहिनी कुलकर्णी त्यांच्या घरी वडीलधाऱ्यांच्या साक्षीत आम्ही एकमेकांना पाहिले. पहिलीच भेट झाली आणि ओढ ही युगाची, जादू अशी घडे ही या दोन लोचनांची, याप्रमाणे थोडा वेळेस नजर झाली. पहिलाच प्रसंग आणि सगळे वडीलधारे आजूबाजूला, त्याच्यामुळं आणि त्यावेळेसची संस्कार, त्यावेळेसची सामाजिक पद्धती, मर्यादा, त्याच्यामुळं आम्ही दोघांशी एकमेकांशी बोलणं किंवा एकांतात विचारणं करणं ह्या गोष्टी तर दूरच्याच होत्या. घरी जाऊन आई व आजीबरोबर चर्चा करून 2 तासात पसंतीचा निरोप घेऊन पेढ्याचा पुडा घेऊन मंगलदास माझ्या आत्तेभावाकडे आले. आणि मग हा धाडसी उमदा तरुण हिरो माझ्याही मनाने स्वीकारला. पुढे 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 7 फेब्रुवारी 1976 साली रथसप्तमीला, माघ शुद्ध सप्तमी, आमचा विवाह झाला. माझ्या माहेरी हिमायतनगर, आमच्या राहत्या वाड्यातील अंगणात, आंब्याच्या मांडवात, बोहल्यावर, नातेवाईकांच्या उपस्थितीत, वैदिक विधीप्रमाणे अग्नी आणि देवाच्या साक्षीने आमचा विवाह संपन्न झाला. माझ्या लग्नाआधी 1 वर्षापूर्वी दोघी बहिणी, माझ्या सुनंदा, मंदा आणि यांचा विवाह पार पडला होता. आम्ही तिघी पाठच्याच बहिणी. वडील वतनदार पोलीस पाटील होते. शेती व्यवसायावर प्रपंच उभा होता. 100 एकर जमीन होती. 5 मुलं. आम्ही एकूण 9 भावंडं, 4 बहिणी, 5 भाऊ. वडील एकटेच कमावणारे. मोठा भाऊ नुकताच बँकेत नोकरीला लागला होता. ह्या पार्श्वभूमीवर लग्नामध्ये रात्री शेवंतीच्या वेळेस एक प्रसंग उभा राहिला. 6,000 हुंडा ठरला होता. त्यातले 4,000 तर साखरपुड्याला दिलेच होते आणि 2,000 शेवंतीच्या वेळेला द्यायचं असं ठरलं होतं. पण वेळेवर पैशाची सोय होऊ शकली नाही. तेव्हा हे असे ऑनलाईन पैसे वगैरे अशा बँक सुविधाही नव्हती. मग मांडव परतनीला आल्यानंतर आम्ही देऊ असं वचन बाबांनी दिल्यावर सासरच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विवाह पार पडला. पुढे काही महिन्यांनी पैसे दिले पण बाबांनी. मांडव परतनी झाली. घरी परत आल्यानंतर मग मांडव परतनीला द्यायचं म्हणलं, ते सहज चौकशी केली माझ्या सासूबाईंनी की दिले का रे पैसे. तर नाही दिले वगैरे म्हटलं तर कदाचित माईच्या मनात त्यांची प्रतिमा वेगळी होईल असं वाटलं मंगलदासला, आणि त्यांनी स्वतःच्या कमाईचे पैसे आईला देऊन वेळ निभावून गेली. त्यांच्या मनाचा हा मोठेपणा, माझ्यावरील त्यांचा विश्वास, हे सगळं पाहून मी सर्वस्व त्यांना अर्पण केले. लग्नाला केवळ 10 दिवस झाले होते. सप्तपदीच्या वेळी घेतलेली शपथ, धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी ही निभावून ते मला आयुष्यात चांगली साथ देतील, सुखात ठेवतील असा विश्वास माझ्या मनात भरून राहिला. आणि त्यांच्याबद्दलचा माझा आदर शतपटीने वाढला. पती पत्नीचे नाते हे विश्वास आणि त्याग या 2च तत्वावर अभंग टिकते. दोघांनाही एकमेकावर विश्वास असावा, दोघांनाही एकमेकांच्या गुणदोषाची जाणीव असावी आणि दोघांनाही एकमेकांसाठी त्याग करावा लागतो. पतीलाही करावा लागतो आणि पत्नीलाही करावा लागतो. तेव्हाच संसार यशस्वी होतो. आमचे सहजीवन सुरू झाले आणि सहवासाने असे लक्षात आले की आपले तर स्वभाव, आवडीनिवडी, बौद्धिक क्षमता सर्वच वेगळे आहे. आम्ही आधी काही भेटलो नव्हतो, बोलणंही झालं नव्हतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काही आम्हाला दोघांनाही कल्पनाही नव्हती. आणि त्यावेळेला असं ठरवायचं हे स्वातंत्र्य सुद्धा नव्हतं. पण आमच्या दोघांचे ध्येय एकच होतं. दोघांनी मिळून संसार मांडला होता. दोघांनाही तो सांभाळायचा होता.
आणि दोघांनाही त्याच्यासाठी तडजोड करावीच लागणार होती. आम्ही दोघांनीही एकमेकांना जमवून समजून घ्यायचं ठरवलं. आमचे मतभेद असले तरी मनभेद कधी झाले नाही, कधीही विकोपाला गेले नाही. मंगलदास चटकन चिडत असत. रागवले की आरडाओरडा करायचे. राग आवरायचा नाही, पण पुन्हा लगेच शांत व्हायचे. त्यावेळेस मी गप्प बसून त्यांच्या रागाला उत्तर देत नव्हते. नंतर त्यांना मी चांगलीच समज देत असे. मंगलदासचे माझ्यावर खूप प्रेम होते, पण ते त्यांनी कधी शब्दात व्यक्त केले नाही. साडी खूप छान दिसते, तू खूप छान दिसते, भाजी खूप छान झाली, असं शब्दात कौतुक करायची त्यांना गरज वाटली नाही. पण त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या माझ्याविषयीच्या काळजीतून, माझ्या गुणांना प्रोत्साहन देताना, माझं मन समजून घेताना मला त्यांचं प्रेम नेहमीच अनुभवायला मिळालं. मंगलदास चटकन निर्णय घेत असत. परिणामाची चिंता त्यांना कधी वाटली नाही. मी शांतपणे दूरदृष्टी, परिणामाची चिंता करणारी आणि मग निर्णय घेणार. तर देवानंद स्टाईलमध्ये मला सुनावणार, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया. असं आमच्या दोघांच्या आवडीमध्ये आणि स्वभावामध्ये फरक होता, पण आम्ही दोघेही पटवून घेत होतो. आणि माझ्या ह्या स्वभाव दोषाशी मंगलदास सुद्धा समजून घेत होते. माझ्यातही काही स्वभाव दोष होतेच. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत, पण ते आपल्याला नंतर कोणी दाखवून दिले तर ते सुधारायचा आपण प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. तर दोघंही असं एकमेकांना सांभाळून घेत होतो, समजावून घेत होतो. एकमेकांचे दोषच दाखवत राहिलो असतो तर आमचं नातं कधीच फुललं भरलं नसतं. आमचं नातं गोड आंबट मुरब्ब्यासारखं होऊन मुरलं. एकमेकावर कधी आम्ही आरोप प्रत्यारोपही केले, पण भलेपणासाठीच होते. आपण स्वभावाने पूर्ण वेगळे आहोत, पण आपण दोघेही एकमेकाशिवाय अपूर्ण आहोत याची जाणीव दोघांनाही होती. ऋण धुण असं दोन विद्युत शक्ती एकत्र येऊन प्रकाश निर्माण करतात. त्याप्रमाणे हायड्रोजन ऑक्सिजन दोन वेगवेगळी गुणधर्म एकत्र येऊन त्याचं पाणी तयार होते, H2O. विवाहापूर्वी पत्रिका पाहताना गोत्र, नाडी, रास, गण काहीही एकच असलेलं चालत नाही. ते ह्यामुळेच असेल कदाचित. पती पत्नीच्या दोघांच्याही आवडी जगामध्ये असं एखादाही दंपती सापडणार नाही की दोघांना एकच भाजी आवडते, एकच पदार्थ आवडतो, असं होत नाही. दोघांच्या आवडी वेगळ्या असणार, दोघांनी एकमेकांच्या आवडी समजून घ्यायच्या आणि सांभाळून न्यायच्या. विवाहापूर्वी पत्रिका पाहतात, त्यात गोत्र, नाडी, रास, गण काहीच एकत्र असलेलं चालत नाही. ते कदाचित याच्यामुळेच असेल, ते ह्यामुळेच असेल कदाचित. विधात्याने दोन वेगळे स्वभाव गुण एकत्र आणले ते ह्याचसाठी असेल. एकमेकाशिवाय दोघेही अपूर्ण आहोत हे सांगण्यासाठी, हीच गोष्ट जगाला समजावण्यासाठी आदिशक्तीने अर्धनारी नटेश्वर रूप धारण केले आहे. काही गुण पुरुषात जास्त प्रकर्षाने असतात, धैर्य, साहस, पराक्रम, मेहनत. तर काही गुण स्त्रियांमध्ये प्रामुख्याने असतात, कीर्ती, श्री, वाणी, शांती, धृती, स्मृती, क्षमा, मेधा वगैरे. आणि ह्या दोन्ही गुणांची जीवन जगायला, संसार यशस्वी व्हायला आवश्यकता असते. दोघांनाही एकमेकांना समजावून घ्यायची शक्ती, समज विधात्याने मानवाला वरदान रूपात दिली आहे. पशुपेक्षा जास्त काय तर ही बुद्धी, समज, भाव दुसऱ्यांना समजून घेण्याची शक्ती, हे एक विशेष वरदान मनुष्य प्राण्याला भगवंतांनी दिलेलं आहे. त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. तसेही आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी कोणाच्या मनाप्रमाणे मिळत असतात. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कही जमी तो कही आसमान नहीं मिलता. सगळं आपल्या मनासारखं ह्या जगामध्ये कुणाचंच झालेलं नाही. आणि जे मिळालं त्यात जर समाधान मानलं नाही तर जीवन व्यर्थ गेलेलं आहे. आपल्या ऑफिसमध्ये बॉस, प्रवासामध्ये बाजूला बसणारा सहसोबती, घराबाजूचे शेजारी,
नातेवाईक, असं कोण आपल्या मनासारखं असते? पण आपण व्यवहारात पटवून घेतो की नाही? नाहीतर जीवन चालेल का? कोणाशीच पटवून घेत नसेल तर? जीवन आनंदाने जगणं, सुरक्षित जगणं शक्य आहे का? मग दोन वेगळ्या वेगळ्या स्वभावांना पटवून घेणे का अवघड वाटावे? पती पत्नी दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, सगळीकडे पटवून घेतो आणि ह्या दोघांनी एकमेकांना पटवून का घेऊ नये? घेऊ शकते आणि त्यात दोघांचंही भलं आहे. आता मला गायनाची आवड होती, मी गायनाचा अभ्यासही केलेला होता. तर मंगलदासला अशा गाण्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्यांना संगीत आवडायचं, पण ते सिनेसंगीत, नाट्यसंगीत वगैरे. मला वाचन, कथा, प्रवचन, नाटक ह्यांची आवड. तर मंगलदासला हिंदी सिनेमा, नकला, विनोद, खेळ ह्याची आवड. कलेप्रती श्रद्धा, आदर दोघांनाही होता, पण आवडी वेगळ्या होत्या. मंगलदास खरेदीसाठी हैदराबादला गेल्यावर सिनेमा पाहिला नाही असं कधी झालं नाही. त्यांना सिनेमाची खूप आवड होती. आम्ही दोघांनीही खूप सिनेमे पाहिले लग्नानंतर. अगदी नांदेड, निजामाबादला जाऊन सिनेमा कलाकार, गाणे, संगीतकार, हिरो हिरोईन सगळं मंगलदासला पाठ असायचं, माहिती असायचं, लक्षात असायचं. मी कधी कधी त्यांना थट्टेनं चिडवायची की ह्या विषयावर तुम्ही PhD करा म्हणून. पुण्याला मुलीकडे गेल्यावर मराठी नाटक, मराठी सिनेमा पाहिला नाही असे कधी झाले नाही. मी महाराष्ट्रातली असल्यामुळे मला मराठी भाषेचा फार अभिमान होता. आमच्या तेलंगणाला महाराष्ट्राच्या बॉर्डरलाच असलेल्या आमच्या गावात मराठी सिनेमा फार क्वचित येत असत. सलग 3 वर्षे सवाई गंधर्व महोत्सवाला आम्ही गेलो. सारिका आणि सैरंद्री दोघी मुली पुण्यात होत्या. त्यांनी सगळ्या कार्यक्रमाचं त्या आयोजन करायच्या. अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचा आम्ही आस्वाद घेतला. कोचीनला असताना फर्स्ट शोचा आनंद घेतला. आमच्या क्वार्टरच्या बाजूलाच टॉकीज होती आणि तिथे फक्त हिंदी सिनेमा लागायचे आणि ते कोचीनला हिंदी भाषेचं फारसं हे आवड नसल्यामुळं टॉकीजमध्ये गर्दी फारच कमी असायची. आम्हाला सहज तिकीट मिळायचं आणि जाण्या येण्याचा वेळ खर्च व्हायचा नाही. अमेरिकेत 3 महिने वास्तव्याला असताना आम्ही कॅसेट आणून आवडीचे शेकडो सिनेमे पाहिले. मुलीकडे अमेरिकेत गेल्यानंतर सुरुवातीला काही दिवस आमचे तिथे कोणी नातेवाईकही नव्हते, कोणी ओळखीचंही नव्हतं. ओळखी व्हायला, मैत्री व्हायला, स्वाध्याय कार्य, कार्यकर्त्यांची ओळख व्हायला वेळ लागला. मग तोपर्यंत मग काय करणार? तर तिथे एक ते कॅसेटचं स्टोअर असते, त्यातल्या कॅसेट आणायच्या आपल्याला आवडलेल्या सिनेमाच्या आणि घरी TV वर पिक्चर पाहायचे. पण ऐकून, वाचून, पाहून चांगलं तेच घ्यायचं, हे ध्येय तर दोघांचंही एकच होतं. रस्ते वेगळे होते, पण गम्यस्थान एकच होतं. आणि या मिश्रणातून निर्माण झालेला परमानंद आम्ही दोघांनीही भरपूर कुठला. जीवन तृप्त झाले, तक्रारीला जागा उरली नाही. मला देवपूजा, मंदिरात जाणे, भजन, स्वाध्याय याची आवड. मी अशा संस्कारातच लहानाची मोठी झाली. तर स्वतःला आवडले नाही तरी आता मंगलदास सरकारी ऑफिसरचे मुलं आणि ते गावोगाव जाणार, तेव्हा त्यांना हे शक्यही नव्हतं, कारण त्यांचं गाव म्हैसा, मोठे देव इथंच राहणार, सगळे सणवार इथंच होणार आणि त्यांनी हे सगळं काही पाहिलंही नाही, केलंही नाही, तर त्यांना त्याची आवड निर्माण कशी होणार? मंदिरात गाडीवर घेऊन जायला मंगलदासने मला कधीही कटकट केली नाही. त्यांना मंदिरात जाणं वगैरे असे संस्कार नव्हते, पण मी नंतर तेही शिकले. पण मला जायचं म्हटलं तर ते माझ्यासोबत यायचे. आवडलं नाही स्वतःला तरीही माझं मन राखण्यासाठी. लग्नानंतर 15-20 दिवसांनी आम्ही हैदराबादला गेलो. मंगलदासचे दुकानाच्या निमित्ताने हैदराबादला जाणे नेहमीच होत असे. मी हैदराबाद पाहिलं नव्हतं, ऐकून होते ऐतिहासिक शहराबद्दल. आतापर्यंतच्या आयुष्यात राजधानी असलेले ऐतिहासिक शहर मी पहिल्यांदाच पाहत होते. नांदेड, अकोला, आदिलाबाद असे जिल्हे पाहिले होते, असे शहरं पाहिले होते. लॉजवर राहणे, ताज हॉटेलमध्ये नाश्ता जेवण, याचा असा अनुभव कधी घेतला नव्हता. अशी ही मजा मी पहिल्यांदाच अनुभवत होते. 70 रामाराव टॉकीजमध्ये आम्ही सिनेमा पाहिला, शोले, उलझन वगैरे. सिटी बसमधून हैदराबाद फिरलो. हैदराबाद शहराच्या सगळ्या ऐतिहासिक वस्तू पाहिल्या, नाविन्य पाहिले. यादगिरी गुट्टा, नरसिंहस्वामीला दर्शनाला गेलो. पुढे आयुष्यात आम्ही संपूर्ण भारत पाहिला, बरंच फिरलो, परदेश गमनही केले. अमेरिकेला मुलीच्या निमित्ताने गेलो. नेपाळ, भूतान, लंका असे जवळचे देशही पाहिले. पण पहिल्या प्रवासाच्या सुखद आठवणी कायम सोबत राहिल्या.
लग्नानंतर मग साजरे होणारे सण, मंगळागौर, दिवाळी, पंचमी, संक्रांत हे सासरी आणि माहेरी कौतुकाने साजरे झाले. लवकरच मातापिता होण्याचे सौभाग्यदानही देवाने आमच्या पदरात टाकले. त्यानिमित्ताने सासरी माहेरी डोहाळ जेवण थाटातच झाले. वर्षातच 25 जानेवारी 1977 साली सारिका ह्या कन्या रत्नाचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 1 जानेवारी 1978ला सायरंगीचा जन्म झाला. मग दोघी मुली लहान, अगदी जुळ्यासारख्याच वाटायच्या. फार कमी अंतर दोघींच्या वयात असल्यामुळं मग त्यांचे लाड, संगोपन, कौतुक, वाढदिवस, बारसे, त्यांचे बालपण पाहणे, बाललीला पाहणे ह्यातच अनेक वर्ष भुरकून उडून गेली. मी माझ्या संसारात अगदी रमून गेली. बाहेरच्या सगळ्या जगाचं मला विसर पडला होता. कारण माझ्या घरट्यावर, माझ्या पिलांवर माझी फार माया होती. मुंबई पाहण्याची माझी हौस 1979 साली पूर्ण झाली. संपूर्ण मुंबई पाहण्याची मजा. तोपर्यंत मी मुंबई साहित्यात वाचली होती किंवा सिनेमात पाहिली होती. आमचे कोणी नातेवाईक मुंबईत नव्हते. इतक्या दूर जायला कोणाचीही तयारी नसायची. घर, नातेवाईक सगळं सोडून जायचं. आणि तेवढ्या जाण्या येण्याच्या सुविधासुद्धा नव्हत्या. फोन नव्हते ना, रेल्वे नव्हत्या. त्याच्यामुळं इतक्या लांब सहसा कोणी जायचं तर धाडस करत नसत. संपूर्ण मुंबई पाहण्याची मजा लोकल टॅक्सीमधून फिरलो. समुद्रात बोटिंगचा आनंद घेतला. दोन्ही लहान मुलींना कडेवर घेऊन फिरताना तारांबळ होत असे. ते लोकल ट्रेनमध्ये वगैरे आम्हाला पटकन चढा, पटकन उडी मारा अशी सवय पण नव्हती. पण हौशीपुढे सारे मान्य होतं. दरम्यान जाताना मग पंढरपूर पाहिलं, तर येताना नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी असे अनेक स्थानं पाहिली. भेटी दिल्या, दर्शनं घेतले. 1980 साली भाद्रपद पौर्णिमा आम्ही तिरुपती बालाजी दर्शन केले. मंगलदासचे काही मित्र आणि त्यांचे कुटुंब सोबत होते आणि सगळे मिळून आम्ही तिरुपतीला गेलो. गोविंदराज, मंगमापुरम वगैरे आजूबाजूचे देवही पाहिले, तीर्थ ठिकाणंही पाहिले. नेरळकर घराण्यामध्ये पहिल्यांदाच तिरुपतीला जाणारे आम्हीच भाग्यवान होतो. म्हातारपण आले तरी आम्हाला अजून तिरुपती पाहिले नाही आम्ही, आणि तुम्हाला बरं घडतंय असं कौतुकाने तुळसाजी म्हणत असत. कारण त्यांच्या काळामध्ये राजकीय अस्थिरता होती, सामाजिक अव्यवस्था होती, सुखसोयी नव्हत्या जाण्याच्या, परकीयांची भीती होती, रजाकाराचा जमाना होता. जीवाचीच जिथं सुरक्षितता नव्हती तिथं असं एवढ्या लांब जाण्याची तर कल्पनाही शक्य नव्हती. मग आम्ही खऱ्या अर्थाने संसाराची जबाबदारी स्वीकारली. आमचा जुना वाडा होता, त्याला पाहिजे तसं मोडकळीला आलेला दुरुस्त केला, पाहिजे तशा सुखसोयी करून घेतल्या. कारण आम्हाला इथेच आमचं आयुष्य घालवायचं होतं. शेत जमीन पडीक होती, तिचा दर्जा सुधारून लागवडीला आणलं आणि मग कमाईचं साधन वाढलंच. आपण दुकानाचा व्याप वाढवला. आमचा वाडा पुराणा बाजारमध्ये अगदी मेन रोडवर आहे. त्याच्यामुळं दुकानांची आवश्यकता खूप असायची. तर समोरच्या भागाला दुकान चालवता येईल याला तिकडे आमच्याकडे मडगी म्हणतात, गाळे असे बनवले आणि ते किरायाने दिले. आणि अशा प्रकारे हळूहळू उपजीविकेचं उत्पन्न वाढवलं. गॅस, कुकर, सोफा, अलमारी, कपाट, फ्रीज, मिक्सर, पंखे, टेप रेकॉर्डर अशा एक वस्तू बाजारात येत राहिल्या आणि त्यांची आवश्यकताही होती. तर त्या आम्ही पण हौशीने सगळ्या जमवल्या. तुळसाजीच्या जुन्या संसारामध्ये तांब्या पितळाची खूप भांडी होती. अगदी लग्न कार्य प्रसंगामध्ये सुद्धा पुरतील, कमी पडणार नाही, मागावं लागणार नाही कोणाला, अशा प्रकारचे भांडे होते. 500 माणसाचा स्वयंपाक होईल अशा अंदाजाचे मोठे मोठे हांडे भांडेही होते. पण त्या तुळसाजीच्या संसारामध्ये तेव्हा स्टील निघालंच नव्हतं. मग स्टीलचे आधुनिक भांडे नव्हते आणि ते आम्हाला संसारात जमवण्याची आवश्यकता होती काळाच्या गरजेप्रमाणे. असं हळूहळू आपल्या थोडं कधी वाट्या तर कधी प्लेट असं चमच्यापासून सुरू होतं आमचं एक जमवणं.
सासूबाईंनी आपला नवा संसार थाटला होता, काही भांडे घेतले होते नवीन, पण त्यांचं ते नोकरीच्या गावी होतं आणि त्यांना तिथे तो आवश्यकही होता. मी जुने कपडे देऊन जर्मन भांडे विकत घेत होते दारावर. मंगलदासनी पाहिले आणि संसाराची गरज ओळखून त्यांनी हैदराबादहून 15 ॲल्युमिनियमचे डबे आणले धान्य साठवण्यासाठी. 15 किलोपासून ते 1 किलोपर्यंत सामान मागवेल असे. आता हे कौतुक पाहायला अर्धी ब्राह्मणगल्ली आमच्या घरी येऊन गेली. एकमेकांना एकाकडून एकाला कळालंच की सासूबाईच्या मैत्रिणी, माझ्या मैत्रिणी, आमचे नातेवाईक, मंगलदासचे मित्र, असे ज्यांना ज्यांच्याशी आमचे चांगले संबंध होते आणि ज्यांना ह्या गोष्टीचं कौतुक होतं, आमच्याबद्दल प्रेम होतं, ते सगळे येऊन हे कौतुक पाहून गेले. त्यावेळेला आमच्या म्हैसाला एकच छोटेसे भांड्याचे दुकान होते. त्यावेळेला अनेक वर्षापूर्वी भांड्याची खरेदी करणे म्हणजे नवलईच होती. आमच्या माहेर इथं जत्रा भरायची तर वर्षाला तेव्हाच भांड्याची दुकान यायची नाही का, वर्षालाच बायका भांड्याची खरेदी करायची. पहिले आहे ते घरातले भांडे मोड देऊन मग आणि त्याच्यानंतर मग जिथं भेटलं ती होतं, 1 महिना त्यांची हीच चर्चा झाली, तू काय भांडं घेतलं, मी काय भांडं घेतलं, असं कौतुक होतं. आता जमाना बदलला, खूप दुकानं झाले, अगदी गावोगाव झाले आणि सगळ्यांच्याच घरी आता भांड्याचे दुकानच आहे. वाजवीपेक्षा गरजेपेक्षा जास्त भांडे आहेत सगळ्यांच्या घरी. असं सर्व हौशीत चाललेलं होतं. 1986 साली 2 जानेवारीला चिरंजीव कुलदीपचा पुत्र रत्नाचा जन्म झाला. संसार कळसाचा भाग्योदय झाला आणि मुलांचे संगोपन, शिक्षण ह्या जिम्मेदाऱ्या वाढल्या. कुलदीप लहानपणापासूनच हुशार आणि गुणवान असल्यामुळं आणि त्या दोघींपेक्षा छोटाही, म्हणून मुलगा मुलगी असा भेदभाव नसला तरी तो छोटा म्हणून आमचा लाडकाच राहिला. आम्ही स्थानिक गावी राहत असल्यामुळे देवांचे पारंपरिक सण, व्रत, नवरात्र, महालक्ष्मी, गणपती, पोळा, दसरा, दिवाळी हे सगळे सण उत्सव म्हैसालाच व्हायचे. आणि मला ह्या गोष्टीची आवड असल्यामुळं आणि मला हे असेच संस्कार झालेले असल्यामुळं मला ते करताना कधीही ते कंटाळा आला नाही. माझ्या काही मैत्रिणी म्हणायच्या, काय गं हे सवडं ओवडं नैवेद्य, पण मला आनंद वाटायचा त्याच्यात. मी म्हणायचे, देव सगळ्यांच्या हाताने जेवत नसतो, आपल्या हाताने जेवतोय हे आपलं अहोभाग्य आहे. आणि ते मी मनापासूनच करत होते, कधीच तक्रार नाही. आणि मंगलदासला आवड नसली तरी मग ते जमेल तेवढी दुकानाच्या व्यापातून मला मदत करत असत किंवा किरकिर तर करत नसत. हे काय करत बसले, हे सगळं आम्ही मोठ्या मनाने करीतच होतो. आणि नातेवाईक सगळे इकडच्याच भागात असल्यामुळे नोकरीच्या गावी एवढ्या लांब कोणी राहायला जात नव्हतं. मामा, आत्या, मावशा, काक्या सगळे काही ना काही कारणाने येणं व्हायचं, राहणं व्हायचं. हे सगळं आम्ही सांभाळतच होतो. आणि आता खर्च तर वाढतच होता. तिन्ही मुलं आमचे हुशार असल्यामुळं शिक्षणावर जास्त खर्च करावा लागला नाही. मुलांना कधी सरकारकडून बक्षीस मिळालं, कधी फीसमध्ये माफ मिळाली, थोडं कमी फीस घेतली किंवा सरकारकडूनच प्रोत्साहन म्हणून शिक्षणाचा हे झाला. आणि त्याच्यामुळं लाखो करोड रुपये शिक्षणासाठी खर्च करावे लागले नाही. 22-23 वर्ष वयात मुलीचे तर 25व्या वर्षी मुलाचे लग्न झाले. वर्षभरातले मुलींचे सण, कौतुक, जावयाचं कौतुक, नातवंडांचं कौतुक, बारसं, धावडं, वाढदिवस, सण असे सगळं आम्ही कौतुकाने केलं. खूप करोडोची संपत्ती नसली तरी कमी काही नव्हतं. आपल्या आवश्यक गरजा पुरवून आपण थोडं हौस कौतुक करू शकत होतो, एवढी आमची कमाई होती. खर्च वाढतच होता, पण सुरुवातीपासून कमाई आणि खर्च ह्याचं नीट नियोजन असल्यामुळं आर्थिक ओढाताण झाली नाही. कधीही उधारी घ्यावी लागली नाही, कधीही कोणाला पैसा मागावा लागला नाही. प्रपंचाचा हा गाडा ओढत असताना आमचा परमार्थही सोबत चालू होता. व्रत, अनुष्ठान, मंदिराच्या जीर्णोद्धाराला सहाय्यता, अनेक गरजू विद्यार्थ्यांना फीज देणं आणि आमचं पुस्तक वह्याचं दुकान असल्यामुळं पुस्तकं वह्या देणं, मदत, गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणं. आमच्या नातेवाईकातले सुद्धा काही अशी कुटुंब होते की ते व्यसनाधीन असल्यामुळं किंवा कमाई न करण्यामुळं, आळशीपणामुळं अशी परिस्थिती होती की खाण्याची ददात होती.
अशा वेळेला त्यांना आर्थिक मदत करणं, काही काम मिळवून देणं, गोरक्षणला देणगी देणं. मी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे आमच्याकडे खूप गाई म्हशी होत्या, गोधन. आणि सासरीसुद्धा लग्न झाल्यावर एक गाय होती. नंतर मग आम्ही आता शेतीच दुसऱ्यांना करायला दिल्यावर ते जरा पशु सांभाळणं अवघड झालं. पण मला गायीबद्दलची श्रद्धा खूप होती, म्हणून आमच्या गावात गोरक्षण होतं, तर तिथं आम्ही देणगी देत असू आणि एका गायीची वर्षभराच्या चाऱ्या पाण्याची जिम्मेदारी स्वीकारत असू. असे छोटे मोठे कार्यक्रम उपक्रम आमचे चालूच होते. संसारासोबतच परमार्थही चालू होता. मग 3 वेळा कृष्ण भागवत, 5 वेळा देवी भागवत अशा कथा आयोजन ह्या सहकार्य भावनातून झाल्या. नमिषारण्य आणि शुकताल इथेही भागवत श्रवणाचा आनंद घेतला. कुबेर विठ्ठलेश्वर मंदिर येथे कृष्ण भागवत, महाराष्ट्रातील 4ही शक्तीपीठ माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी, नाशिक आणि तेलंगणातील बासर सरस्वती सिद्धपीठ अशा 5 पवित्र स्थळी देवी भागवत झाले. माहूर रेणुका देवी कुलदेवी असल्यामुळे ती माहेरी आणि सासरी दोन्हीकडे कुलदेवी होती आमची. देवी उपासनेची आवड मला स्वभावातच होती. आरत्या, भजनं, आमच्या माहेरी नवरात्रात सप्तशतीची पोथी, होम, हवन सगळं व्हायचं अगदी. एखाद्या मंदिरात, संस्थानात गडगजरात होते तसं, कारण ते सुद्धा एक वैभव संपन्न वतनदारच होते. माझ्या आवडींना साथ द्यायला मंगलदासची पूर्ण तयारी होती. दुकानाच्या व्यापातून राजकीय, सामाजिक, स्वाध्याय कार्य ह्या सगळ्यांची जिम्मेदारी सांभाळत ते प्रपंचासाठी सुद्धा वेळ काढीत असत. शंकर आणि पार्वती जगत की पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. तसं आदर्श संसारी त्यांचा. एवढ्या सगळ्या जगाचा गुरु महादेव, शंकर आणि ज्ञानी, योगी, तापसी सगळं काही असूनही संसारात कुटुंब स्वीकारले तेव्हा कुटुंबासाठी ते वेळ देत असत, असं त्यांच्या जीवनातील अनेक कथावरून सांगितलं जाते. ते सारीपाट खेळत, रुसून जात, मग ती बिल्लीहून तिने वापस आणलं, थट्टा विनोद करायचे. मुलांना मांडीवर घेतलेले गणपती आणि कार्तिक स्वामी असे सुद्धा चित्र पाहायला मिळतात आपल्याला. तर सगळे व्याप असूनही जो प्रपंच आपण स्वीकारलाय त्याच्यासाठी वेळ काढणारा जसा माझा महादेव, तसाच माझे पतिदेव सुद्धा तशाच प्रकारचे होते. अनेक सगळे व्याप सांभाळूनही आमचं मन दुखवणार नाही याची काळजी ते घ्यायचे. आणि मी पण त्यांच्याकडून त्यांचं सगळं हे पाहता प्रपंच जास्त अपेक्षा ठेवायची नाही. 2009 मध्ये आम्ही वरुण शोरूम मधून निजामाबाद येथून आश्विन शुद्ध नवमीच्या मुहूर्तावर कार घेतली. त्याच्या आधी नागपूरहून ह्यांनी बजाज चेतक गाडी सुद्धा विकत घेतली होती. आमच्या नातेवाईकामध्ये आणि आमच्या विभागामध्ये पहिली गाडी ती आमच्याच घरी आलेली. आणि गाडीवर बायकोला मागे बसून घेऊन जायची तर कल्पनाही आमच्या गावामध्ये सहन होत नव्हती. त्यावेळेला मला गाडीवरून मंगलदास नरसिंह मंदिरात घेऊन जायचे, बासरला घेऊन जायचे. स्वाध्याय कार्याच्या निमित्ताने आम्ही आदिलाबाद जिल्हा पूर्ण फिरलो. ती आम्ही जिम्मेदारी घेतली होती. मी महिला विभागाची आणि मंगलदासनी योगेश्वर कृषी प्रयोगाची. त्याच्यामुळं मीटिंग घेणं, भेटणं, समजावून सांगणं, कार्यकर्ते तयार करणं हे आलंच काळाच्या ओघाने. मग आमचा आदिलाबाद जिल्हा तेव्हा खूप मोठा होता. आता त्याचे 4 जिल्हे झाले. महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्याची आमची बॉर्डर लागत होती. आमच्या जिल्ह्याची यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, गडचिरोली वगैरे अनेक स्थळी स्वाध्याय कार्याच्या निमित्ताने आम्ही फिरलो. गंगा गोदावरी स्नानाची मला कायम ओढ होती. आमच्या गावापासून 15-20 किलोमीटर अंतरापासूनच गोदावरी गंगामाय ही पवित्र नदी, कधीही पाणी आटत नव्हतं, अगदी उन्हाळ्यात सुद्धा. आणि तिचा हा प्रभाव पाहून मला खूप आनंद व्हायचा. मला लहानपणापासूनच आजीसोबत गंगा स्नानाला जायची आवड होती. आमची आजी आमच्या काकाकडे नांदेडला राहायला गेल्यावर घरी कधीच स्नान करत नव्हती.
ती रोज गोदावरीला स्नानाला जायची आणि आम्हाला नातवंडांना सोबत घ्यायची. पाण्यात खेळताना त्या वाहणाऱ्या सुंदर खळखळ वाहणाऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये स्नान करायला आम्हालाही फार मजा वाटायची उन्हाळ्यात. आणि त्याच्यामुळं मला गंगा स्नानाला जायचं काही नाही काही कारण शोधायची मी. कुठलं तीर्थ पर्व किंवा गंगा दशहरामध्ये तर 10 दिवसात 1 दिवस जायचं गंगा स्नानाला ठरलेलंच होतं. आणि मंगलदासला पोहायची आवड होती, त्याच्यामुळं मी गंगा स्नान करत होते, ते पोहायचा आनंद घ्यायला जात होते. गावची सुधा नदी असो, मळ्यातल्या विहिरी असो, गड्डे नवागू प्रकल्पात तर पोहायला जायचे. आणि भारत भ्रमण करीत असताना आम्ही अनेक पवित्र नद्यांचे समुद्राच्या स्नान केले. अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱ्याचे रामेश्वर, सोमनाथ, जगन्नाथ, गंगासागर, गोकर्ण, महाबळेश्वर अशा अनेक ठिकाणी खूप छान समुद्र स्नानाचा आणि लाटांचा आनंद घेतलेला होता. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता. वयाच्या 50 वर्षापर्यंत ते खेळ खेळले. खेळासाठी थोडा वेळ राखून ठेवायचे एवढ्या व्यापातूनही आणि आवड म्हणून खेळायचे. प्रवासाची दोघांनाही आवड होती. अनेक नातेवाईकाकडे आम्ही काही ना काही निमित्ताने लग्न, मुंज, वास्तू अशा निमित्ताने गेलो. म्हणजे आजूबाजूला कोणती दर्शनीय स्थळे आहेत, छोटे मोठे असतातच, पहाडावरचे, टेकडीचे, गुहेतले, आणि ते माहिती करून घेऊन आम्ही ते पाहूनच येत होतो तीर्थक्षेत्र. अनेक तीर्थयात्रा निमित्ताने आम्ही भारत देश करताना काही यात्रा सासू सासऱ्यांना तीर्थयात्रा करवताना घडल्या, तर काही स्वाध्याय कार्य झाले पूर्ण भारतभर, त्या निमित्ताने जाऊन बऱ्याचशा तीर्थयात्रा घडल्या आणि काही मुलांमुळं घडल्या. आणि हे मंदिर तीर्थक्षेत्र असं पाहतानाच आम्ही किल्ले, ऐतिहासिक वास्तू, गार्डन, मोगल गार्डन, वृंदावन गार्डन, त्या पहाड, आबू, माउंट आबू, सह्याद्री असे अनेक सुंदर सुंदर ठिकाणं पाहिली पहाडावर. हिमालय, गंगटोकपर्यंत सुद्धा पाहिलं. आणि अनेक हिल स्टेशनही पाहिले, उटी, लोणावळा, महाबळेश्वर वगैरे. निसर्गाच्या सानिध्याचा स्वर्गीय आनंद आम्ही जीवनात घेतला. शास्त्र असे सांगते की प्रत्येक जीवात्म्यावर 3 ऋण असतात. एक पहिलं ऋण देवऋण, म्हणजे त्याच्यात ऋषी ऋण, संस्कृती ऋणही आलं. दुसरं देश ऋण, समाज ऋण, आणि तिसरं पितृ पितृमातृ ऋण. मग त्याच्यात परिवार वगैरे, आपले पितर सगळे येतात. असे 3 ऋण आपल्या प्रत्येक जीवात्म्यावर असतात. मग त्या ऋणातून थोडंसं उतराई होण्याचं, पूर्ण तर ऋण आपण फेडू शकत नाही, पण त्या ऋणातून त्या थोडंसं उतराई होण्याचं, थोडंसं ते ऋण फेडण्याचं आणि आपल्या जीवनात तसं आचरण करण्याची संधी, मोका आम्हाला दैवयोगाने भगवंताने दिला. आणि त्या संधीचं आम्ही आमच्या जीवनासाठी आमच्या मताप्रमाणे सोने करून घेतलं. आता असं जे जे आम्ही करू शकलो, ज्या ज्या संधी आल्या जीवनामध्ये, तर त्या संधीचा आम्ही कसा उपयोग केला आणि आमचं जीवन आम्ही कसं आनंदी, सुखी, समाधानी, सार्थक केलं, तर हे जे देवऋण आहे त्याचा विचार आता आपण पुढे करू, उद्या करू.